नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। नूर कॉलनी पुसद येथे अवैध गॅस सिलेंडर साठा जप्त। 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दिनांक 13 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणूक बाबत गोपनीय माहिती काढत असताना 12 वाजण्याचे सुमारास माहिती मिळाली की इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून काळ्या बाजारात जादा किमतीने विक्री करीत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध भारत, HP व इंडेन अशा वेगवेगळ्या कंपनींचे एकूण 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेग्युलेटर मिळून आल्याने इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची राहणार नूर कॉलनी सुभाष वार्ड पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्याकडे सदरचे गॅसबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणूक करून जादा दराने विक्री करीत असल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे, पोलीस स्टेशन पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे तसेच पुसदच्या तहसीलदार रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।